ज्या विद्यार्थ्यांना भांडता येत नाही त्यांच्याविषयी मानसशास्त्र काय सांगतं? शाळेत, मित्रांमध्ये किंवा घरी कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही, पण तरीही काही विद्यार्थी कधीच काही बोलत नाहीत. ते शांत राहतात, भांडण टाळतात. पण असा स्वभाव असणे चांगले आहे का? की त्यामागे काही मानसिक कारणे असतात? चला, आज मानसशास्त्राच्या दृष्टीने समजून घेऊया. 1. भांडता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक वैशिष्ट्य. 1. स्वभावतः शांत आणि मृदू विद्यार्थी. काही विद्यार्थ्यांचा स्वभाव मुळातच शांत असतो. त्यांना वादविवाद किंवा भांडण अजिबात आवडत नाही. कोणी काही बोलले तरी ते शांत राहतात. आपल्या भावना किंवा मतं स्पष्टपणे सांगण्यापेक्षा ते दप्प राहणे पसंत करतात. अशा विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता जास्त असते. पण अनेक वेळा त्यांना स्वतःचे विचार व्यक्त करणे कठीण जाते. 2. सामाजिक भीती, सोशल एन्झायटी. मानसशास्त्र सांगते की अनेक विद्यार्थ्यांना भांडण्याची भीती वाटते. त्यांना वाटतं, मी बोललो तर मित्र नाराज होतील. शिक्षक काय विचार करतील? लोक माझ्याबद्दल वाईट बोलतील का? म्हणून ते संघर्ष टाळतात आणि शांत राहतात. 3. आत्मविश्वासाची कमतरता. काही विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास कमी असतो. त्यांना वाटतं, माझं मत चुकीचं असेल, माझं कोणी ऐकणार नाही. म्हणून ते स्वतःची बाजू मांडण्यापासून मागे हटतात. 4. लहानपणाचे अनुभव. लहानपणी सतत सांगितले गेले असेल की भांडण करू नकोस, गप्प बस, मोठ्यांची वाद घालू नकोस, तर मोठे झाल्यावरही विद्यार्थी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतात. 2. भांडण टाळण्याचे मानसिक परिणाम. 1. दडपलेला तणाव. जेव्हा विद्यार्थी सतत आपले विचार व्यक्त करत नाहीत, तेव्हा त्यांच्या भावना मनातच साचत राहतात. यामुळे हळूहळू तणाव, चिंता किंवा राग वाढू शकतो. कधीकधी असे विद्यार्थी अचानक खूप रागावतात किंवा खूप उदास होतात. 2. इतरांनी गैरफायदा घेण्याची शक्यता. जो विद्यार्थी नेहमीच शांत राहतो, त्याचा काही वेळा इतर विद्यार्थी गैरफायदा घेतात. उदाहरण, त्याला जबरदस्तीने काम देणे, होमवर्क करून घेणे किंवा त्याची चेष्टा करणे, कारण त्यांना माहिती असते की हा विद्यार्थी काही बोलणार नाही. 3. नात्यांमध्ये असंतोष. खूप मुलांना वाटते की भांडण म्हणजे वाईट गोष्ट. पण मानसशास्त्र काय सांगते? निरोगी वादविवाद हे नातेसंबंधांसाठी आवश्यक असतात. आपले मत योग्य प्रकारे व्यक्त केल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतात. 3. विद्यार्थ्यांनी काय करावे? 1. स्वतःला व्यक्त करायला शिका. भांडण म्हणजे ओरडणे नाही. भांडण म्हणजे आपले विचार, आपल्या भावना आणि आपले मत शांतपणे मांडणे. 2. तुम्ही डायरी लिहू शकता, मित्रांशी बोलू शकता किंवा समुपदेशकाची मदत घेऊ शकता. 3. नाही म्हणण्याचा सराव करा. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे गरजेचे नसते. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल तर स्पष्ट सांगा, मला ते करायचे नाही, मी यात सहभागी होऊ शकत नाही. हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. 4. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. स्वतःशी असा संवाद करा, माझ्या मताला महत्त्व आहे, मी योग्य आहे, मी माझे विचार सांगू शकतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो. 5. योग्य वेळी प्रतिक्रिया द्या. एखादी गोष्ट खटकली तर लगेच शांतपणे बोला. उशिरा प्रतिक्रिया दिल्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही. 4. भांडण आणि मानसिक आरोग्य. 1. मानसशास्त्र काय सांगते? जे विद्यार्थी संतुलित पद्धतीने वादविवाद करतात, त्यांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले असते, कारण ते आपल्या भावना दडपून ठेवत नाहीत. 2. निष्क्रिय आक्रमकता टाळा. काही विद्यार्थी थेट काही बोलत नाहीत, पण व्यंगात्मक बोलतात किंवा मुद्दाम शांत राहतात. यामुळे तणाव वाढतो. 3. संतुलित संवाद महत्त्वाचा. कोणत्याही नातेसंबंधात दोन्ही बाजूंचे मत ऐकणे गरजेचे आहे. शांतपणे आणि स्पष्टपणे बोलणे हेच सर्वात प्रभावी कौशल्य आहे. कन्क्लूजन. भांडता न येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता, सामाजिक भीती किंवा आत्मविश्वासाची कमतरता ही कारणे असू शकतात. भांडण म्हणजे वाईट गोष्ट नाही. ते योग्य पद्धतीने केले तर ते संवादाचा एक महत्त्वाचा भाग असते. आपण त्याला भांडण न म्हणता योग्य पद्धतीने केलेला वाद किंवा संघर्ष असं म्हणू शकतो. योग्य संवाद कौशल्य शिकण्याने आत्मविश्वास वाढतो आणि नातेसंबंधही अधिक मजबूत होतात. हा मानसशास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.
तुम्हालाही विद्यार्थ्यांशी संबंधित एखादा विषय सुचवायचा असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासाविषयी अशाच उपयुक्त माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आमच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 7721824873 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. मानसिक समस्यांसाठी गोळ्या औषधे घेण्यापेक्षा योग्य समुपदेशन घेणे अधिक महत्त्वाचे आहे. लवकरच एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.